आपलं TRTI पुण्याला बैठक झाली, परंतु बैठकमध्ये मॅडम नव्हत्या, आयुक्त मॅडम. तर उपसंचालक यांनी आपली बैठक घेतली आणि बैठकीमध्ये चर्चा ही झाली की पुढची तारीख मॅडमांची मिळणार आहे चर्चा सत्रासाठी. तर चर्चा सत्र पुढच्या वेळेस जी काही आपल्याला डेट मिळेल तर सर्व अभ्यासक जे काही आपले बांधव खेड्यापाड्यावरनं प्रत्येक जिल्ह्यावरनं आलेले आहेत तर यांनी उपस्थिती द्यायचीच आहे. कारण की आपल्याला निर्णय आपल्या समाजासाठी आपल्या मुलाबाळांसाठी घ्यायचा आहे. कारण की माणसं बदललेली आहेत आणि GR बदललेले नाहीत आणि आपल्याला भरपूर काही शिकायचं आहे. आणि येत्या काळामध्ये बघा आपण वेळोवेळी चर्चा तीच करतो की आपलं मतदान आपल्या माणसासाठी द्यायचं आहे. जोपर्यंत आपला प्रतिनिधी विधानसभामध्ये निवडून जात नाही किंवा लोकसभेमध्ये निवडून जात नाही तोपर्यंत आपली असेच हाल होणार आहेत. कारण की अधिकारी काय सांगतो मंत्रिमंडळाचे कायदे, मंत्रिमंडळ काय सांगतो TRTIचे कायदे, म्हणजे एक दुसऱ्याच्यावरती टोपी ठेवण्याचं काम हे लोक करत आहेत. प्रशासनही निवडून गेलेले प्रतिनिधी आपल्याला काँग्रेसने न्याय दिला नाही, BJPने न्याय दिला नाही. आपल्याला स्वतःला प्रतिनिधित्व करावं लागेल आणि जी पुढची तारीख मिळेल तर सर्व गट तड सोडून सर्व अभ्यासू बांधवांनी इथं उपस्थिती द्यायची आणि चांगले निर्णय होतील ही आम्हाला शाश्वती आहे. आपला लढा काही बंद नाही. आणि सोनवणे सर आहेत, DM सर आहेत, प्रत्येक जिल्ह्याहून चांगले पदाधिकारी आलेले आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यांना आपण हेच करू की बघा आपल्याला न्याय घेण्याच्या बरोबर आपलं मतदान वाया नको जायला पाहिजे. आपला प्रतिनिधी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक का असेना आणि जो आपल्याला विरोध करतो कट्टर मी या विचाराचा माणूस आहे. जरी आदिवासी संघटनाही जर विरोध करत असेल तर त्याला पक्का आमचा विरोध आहे. काही संबंध नाही त्यांच्यासोबत. एक बोलत असेल बोगस आणि दुसरा बोलत असेल खरा. आम्ही बोगसला पण उत्तर देऊ आणि खऱ्याला पण उत्तर देऊ. कारण की त्या गोष्टीची आपल्याला काही भीती नाही आहे. आणि जर कोण म्हणत असेल ना की हे बोगस ते बोगस आणि जर TRTI त्याच्या माध्यमातून चालत असेल किंवा काही लबाड अधिकारी पण आहेत इथं पण बसलेले आहेत त्यांना पण आपण उरून पुरून निघू. सोनवणे सर आहेत, DM सर आहेत, बाकीची सर्व मंडळी. आता यांचं सर्व भांडाफोड झालेलं आहे. परंतु भांडाफोडच्या सोबत सक्रिय आपल्याला राजकारणामध्ये पण राहावं लागेल. लबाड लोक निवडून जातात म्हणून समाजाची अशी दैनंदिन अवस्था झालेली आहे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द इथंच थांबतो.